विठ्ठल आणि मकरकुंडले ह्यांची एक पौराणिक कथा तुम्हाला सांगते. मकरकुंडले ह्याचा अर्थ खूप लोकांना समजलाही नसेल. विठ्ठलाच्या कानात ज्या दोन तुम्ही मासे बघता त्याला मकरकुंडले असे म्हटले जाते. त्यावरच आधारित ही कथा आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी एक अत्यंत गरीब कोळी तेथे आला होता. तो मासेमारी करून स्वतःचं उदरनिर्वाह चालवत असे. विठ्ठलावर त्याचं अथांग प्रेम असल्यामुळे विठ्ठलाला काहीतरी अर्पण करायचं अशी त्याची फार इच्छा होती. पण अर्पण करण्यासाठी त्याच्याकडे ना पैसे होते, ना फळे होते, ना फुले होती. त्याला रोज असं वाटायचं की मी मासे पकडतो, मासेमारी हा माझा व्यवसाय आहे, तर मी विठ्ठलाला काय देणार, तर मी विठ्ठलाला मासेच अर्पण करतो, असं त्याच्या डोक्यामध्ये कल्पना येते. एकेकाळी तो काय करतो, मंदिरात जातो. माशाची टोपली त्याच्याबरोबर असते. पुजारी त्याला अडवतात आणि विचारतात, अरे कोळी, ह्या टोपलीमध्ये काय घेऊन आलायस? त्यावर तो म्हणतो की माझ्याकडे विठ्ठलाला अर्पण करायला काहीच नव्हते. माझे मासेमारी हा व्यवसाय आहे, त्यामुळे मी विठ्ठलावर मासे अर्पण करण्यासाठी आलो आहे. हे ऐकल्यानंतर पुजारी त्याला म्हणतात, देवाच्या इतक्या पवित्र ठिकाणी तू मासे घेऊन आलायस, एवढं महापाप तू कसं काय करू शकतोस? त्यावर तो कोळी अत्यंत दुःखी होतो. तो म्हणतो, मासेमारी हा माझा व्यवसाय आहे. माझ्याकडे विठ्ठलाला द्यायला दुसरे काहीच मौल्यवान भेट नव्हती. मी देवाला न पाहता इथून जाऊच शकणार नाही. तो आर्ततेने देवाला कळकळून विनवणी करायला लागला. त्या कोळ्याची ही निष्फळ भक्ती बघून खुद्द विठ्ठलाला सुद्धा मंदिराबाहेर पाऊल टाकावे लागले. विठ्ठलाने त्या गरीब भक्ताच्या हातातील ते 2 मासे स्वीकारले आणि स्वतःच्या कानात कायमचे कुंडले म्हणून धारण केले. या कथेमधून आपल्याला एकच बोध मिळतो, ही मकरकुंडले केवळ दागिने नाही आहेत. हे प्रतीक आहे की बाह्य रूपावर देव कधीच खुश होत नाही. तुम्ही किती श्रीमंती बघता, तुम्ही किती पूजा अर्चा करता, देव ह्याच्या भुकेला नाही आहे. तो फक्त निस्वार्थी मनाचा, तुमच्या प्रेमाचा, आणि तुम्ही त्याला किती मनापासून आर्त हाक मारताय, देव ह्या सगळ्या गोष्टींचा भुकेला आहे. विठ्ठलाच्या पण ही सुंदर कथा आपल्याला आयुष्यात एकच गोष्ट शिकवते, ती म्हणजे की आयुष्यात सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. फक्त देवाला एकच गोष्ट प्रिय आहे, ती म्हणजे मनापासून केलेली भक्ती. ह्या कोळीची गोष्ट ऐकल्यानंतर ना, खरंच सांगते, मला अजून विठ्ठलावरचा जो विश्वास होता ना, तो अजून माझा दृढ झाला. कारण आजपर्यंत आपण एवढंच ऐकलेलं आहे, आपण कुठल्याही मंदिरात जा, कुठल्याही पूजा अर्चा करा, आपल्याला तिकडचे गुरुजी एकच गोष्ट सांगता, 5,000चा अभिषेक करा, 10,000चा अभिषेक करा, 21,000चा अभिषेक करा किंवा अन्नदान करा. पण आज ह्या पौराणिक कथेमधून आपल्याला एकच गोष्ट समजते, ती म्हणते देव फक्त तुमच्या भक्तीचा आणि तुम्ही मनापासून जी गोष्ट करता त्याचा भुकेला असतो. देव तुमच्यातला पैसा, तुमच्यातला अहंकार, तुमच्यातला मीपणा, ह्या सगळ्या गोष्टी देवाऱ्यात जेव्हा तुम्ही येता त्यावेळी ह्या देवाच्या बाहेरच सगळ्या ठेवून यायच्या असतात. आणि ह्यावरूनच तुम्हालाही सांगते एक गोष्ट, की पांढरीचा पांडुरंग काय, अक्कलकोटचे स्वामी समर्थ काय, शिर्डीचे साईबाबा काय, शेगावचे गजानन महाराज काय, सगळे फक्त आणि फक्त आपल्या भक्तीचे, आपण त्यांना काय मनापासून करतो ह्या गोष्टींचे देवाला आपली ही भक्तीच प्रिय असते. आणि खरंच विठ्ठलाचं नामस्मरण करूनच मी माझी ही जी कथा आहे तीही इथेच थांबवते. आणि नक्की तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विठ्ठल विठ्ठल लिहायला विसरू नका. आणि खरंच मनापासून लिहा आणि मग बघा की ही तुमची हाक जी आहे ती नक्कीच आपल्या पांडुरंगाच्या चरणी आपण अर्पण करूया. एक घोषाने सगळ्यांनी बोलूया, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग. का कोणास ठाऊक मला माहीत नाही, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक देवांचं आपण जेव्हा नाव घेतो ना, तेव्हा ना मनामध्ये ना एक वेगळीच ऊर्जा तयार होते. पण तुम्हाला माहिती आहे,
मी जेव्हाही कधी पांडुरंगाचं नाव घेते ना किंवा विठ्ठलाचं नाव घेते ना, त्यावेळी ना माझा सूर हा विठ्ठल, पांडुरंग म्हणजे ना एक असं मनातूनच एक आर्त हाक तयार होते. जसं आपण आपल्या आजोबांना आजोबा असं आपण हाक मारतो, तसंच ह्या पांडुरंगाला सुद्धा मला अशीच हाक मारताना आठवण येते माझ्या आजोबांची.